नमस्कार मित्रांनो, मी विशाल पारधी आपलं सगळ्यांचं स्वागत करत आहे बिग ग्लोरीचर्स मराठीमध्ये। तर मी घेऊन आलो एक नवीन सिरीज जे असणार आहे 1000 प्रश्नांची। त्या 1000 प्रश्नांमध्ये आपण असे सगळे प्रश्न कव्हर करणार आहोत जे येणाऱ्या सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील। म्हणजे तुम्हाला कोणत्याच परीक्षांची टेन्शन नसणार, ते पोलीस भरती असो की रेल्वेच्या भरती असो की एमपीएससी असो किंवा येणाऱ्या कोणत्या स्टेटचे एक्झाम असो, सगळ्यांसाठी तुम्हाला ते सपोर्ट करणार आहे। आणि हे जर 1000 क्वेश्चन तुम्ही चांगल्याने लावले तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की येणारे कोणतेही मॅथ्सचे क्वेश्चन आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करणार म्हणजे करणार, तुम्हाला कुठंच काही प्रॉब्लेम जाणार नाही। ठीक आहे, तर ह्या सिरीज मधल्या पहिल्या प्रश्नाकडे मी वळत आहे। ठीक आहे, चला तर सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला। तर पहिला प्रश्न काय म्हणत आहे की शाळेतील मुला मुलींच्या संख्येचे गुणोत्तर 3:2 आहे। जर 20% मुले आणि 25% मुली शिष्यवृत्तीधारक असतील तर शिष्यवृत्तीधारक नसलेल्या शालेय विद्यार्थ्यांची टक्केवारी किती? बघा, ठीक आहे। तर बघा, इथं मुलं आणि मुलींचे जे रेशो आहे ते किती आहे? मुलं आणि मुलींचे जो रेशो आहे तो आहे 3:2। किती आहे? 3:2। आता ज्यांना शिष्यवृत्ती मिळत आहे असे 20% मुलं आहेत आणि 25% मुली आहेत, बरोबर आहे। तर ज्यांना शिष्यवृत्ती नाही मिळत आहे असे किती मुलं आहेत? 80%। आणि अशा मुली किती आहेत ज्यांना शिष्यवृत्ती नाही मिळत आहे? 75%, बरोबर। म्हणजे हे किती झाले आता? 8×24 म्हणजे 240%। आणि इकडे मुली किती झालेत? 150%, बरोबर आहे। हे काय झाले? न मिळणार, बरोबर आहे। ह्या दोघांना कंबाईन केलं तर किती होतात? 390। हे जे 390 आहेत हे एकूण झाले, हे एकूण विद्यार्थ्यांमध्ये वाटून देऊ आपण, म्हणजे किती होईल? यांची सरासरी निघेल, म्हणजे किती होईल? 3 आणि 2 5। ठीक आहे, आता अपॉन मध्ये 5 आहेत म्हणून काय करतो आपण? वर्षांची डबल करतो, बरोबर आहे। म्हणजे किती येईल? 780 आणि एका संख्येनंतर पॉईंट, म्हणजे किती येईल? 78%, बरोबर आहे। म्हणजे असे विद्यार्थी किती आहेत ज्यांना काय नाही भेटत आहे? शिष्यवृत्ती मिळत नाही, असे किती आहेत विद्यार्थी? 78%। गोष्ट समजली मित्रांनो? चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण। चला, काय म्हणत आहे? विद्यार्थ्याने संख्येला 5/3 ने गुणण्याऐवजी 3/5 ने गुणाकार केला, मोजणीत टक्केवारीची चूक काय आहे? म्हणजे एक संख्या होती, तिला 5/3 ने मल्टिप्लाय करायचं होतं, त्याने 3/5 ने मल्टिप्लाय केलं, तर ह्या दोघांमध्ये डिफरन्स किती आला बघा? 5/3 मायनस 3/5, बरोबर आहे। आता पर्सेंटेज काढायचे आहेत म्हणून गुणीला 100 करतो आणि अपॉन मध्ये ओरिजिनल संख्या कितीने मल्टिप्लाय करायचं होतं? 5/3 ने। गोष्ट समजली इथपर्यंत? तर बघा, इथं काय झालं? 5×5 25 आणि 3×3 9, 25 मधून 9 गेले, उरलेत किती? 16 अपॉन किती? 15 अपॉन हे किती आहेत? 5/3 गुणीला 100। गोष्ट समजली? हे वर जातील म्हणजे किती येईल आता बघा? 16/15 गुणीला 3/, हे झाले 5 गुणीला 100। गोष्ट समजत आहे? तर इथं भाग तुटला, 3 1 3, 3×5 15 आणि झाले 5×5 25 आणि 25×4 100, म्हणजे 16 गुणीला 4, म्हणजे 16 गुणीला 4 किती होतील? 64, बरोबर आहे। म्हणजे 64% काय झाला? चूक झाली किंवा एरर आला। ठीक आहे, तर बरोबर उत्तर किती राहील? 64%। ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण। त्यानंतरचा प्रश्न काय मित्रांनो की ट्रेनच्या भाड्यात 16% वाढ झाल्यामुळे प्रवासी वाहतुकीत 6% घट झाली, तरीही स्टेशनचा दैनंदिन जमा 5424 रुपयांनी वाढला। भाडे वाढण्यापूर्वी स्टेशनचे रोजचे संकलन किती होते? म्हणजे आपण ट्रेनचा जो तिकीट आहे तो 16% ने वाढवला म्हणून प्लस 16, त्याच्यामुळे प्रवासीची जी संख्या आहे ती किती कमी झाली? 6%ने। आता प्लस मायनस आहे म्हणून इथं मायनस किती होईल? 16 गुणीला 6 अपॉन किती होईल? 100। गोष्ट समजत आहे? म्हणजे हे झालेत किती? इथं वजाबाकी केली तर किती येत आहे? 10 मायनस 16×96 आणि 2 संख्येनंतर पॉईंट म्हणजे 0.96, बरोबर आहे। म्हणजेच किती उरला इथं? 9.04%। म्हणजे आता जे वाढ झाली आहे ती किती झाली आहे? 9.04%। आणि हे कोणाच्या बरोबर आहे? 5424च्या बरोबर। म्हणजेच काय झालं? 9.04% हे कोणाच्या बरोबर झाले आता? 5424च्या बरोबर। तर अगोदरचं किती होतं? म्हणजे 100% किती होतं ते काढायचं, बरोबर? हे x च्या बरोबर पकडलं। तर बघा, इथं पॉईंट नंतर 2 संख्या आहेत, इथं पॉईंट नंतर 2 शून्य देत आहे मी,
म्हणजे हा खतम झाला, म्हणजे हे किती झाले आता 904. इथं बघा साइन 24 आणि 954, म्हणजे इथं डायरेक्ट भाग तुटत आहे कितीचा 6चा, म्हणजे 600 गुणिला 100, 600 गुणिला 100 म्हणजे किती होईल 60,000 रुपये. म्हणजे जे अगोदरचे संकलन होते स्टेशनचे ते किती होते 60,000 रुपये. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे, राज्यात विजेचा वापर 15% वाढला आहे, तर विजेच्या किमतीत 12% घट झाली, याचा राज्याच्या महसुलावर किती परिणाम होईल. तर बघा इथं फॉर्म्युला कोणता वापरू आपण, ए प्लस मायनस बी प्लस मायनस ए बी अपॉन 100. बरोबर आहे. ठीक आहे, विजेचा वापर वाढला म्हणून 15 प्लस आणि किमती कमी झाल्या म्हणून मायनस 12. गोष्ट समजली. आता इथं प्लस मायनस आहे म्हणून इथं मायनस आहे, किती होईल 15 गुणिला 12 अपॉन 100 होईल. चला तर 15 मधून 12 गेले, उरले 3 आणि 15 12 किती होतात 180 आणि 2 संख्येनंतर पॉईंट म्हणजे 1.8. बरोबर आहे. इथं जर मायनस केलं तर किती येईल 1.2. बरोबर आहे. आणि इथं बघा आता 1.2 आहे का नाही, अपॉन मध्ये आहे, तर अपॉन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी इथं अपॉन मध्ये काय ना म्हणजे 1 आहे, पॉईंट बॅलन्स केलं एक संख्या आहे म्हणून, तर हे किती होईल 12/10 होईल. इथं भाग तोडलं म्हणजे किती येईल 6 किती येईल 5. बरोबर आहे. म्हणजे 6/5% काय झाली वाढ झाली. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे, x चा पॉवर 4. ठीक आहे, x चा पॉवर 4 प्लस 4 चे गुणनखंड काय. जर इथं मायनस असतं तर आपल्याला डायरेक्ट फॉर्म्युला माहित आहे. बरोबर आहे, पण हा प्लस आहे त्याच्यामुळे इथं डायरेक्ट आपण आन्सर काढू शकत नाही. तर मग आता काय करलंय, काहीतरी तडजोड केला. तर आपण काय करतो, इथं मी एक गोष्ट करत आहे, इथं प्लस 4x चा स्क्वेअर करत आहे. का बरं, कारण की हा जो आहे हा काय x चा स्क्वेअर दिसत आहे. बरोबर आहे, म्हणून इथं x चा स्क्वेअर केला. त्याच्यानंतर हा काय 2 चा वर्ग दिसत आहे म्हणून इथं 4 केलं. ठीक आहे, मायनस 4x चा स्क्वेअर, म्हणजे याच्याने काय झालं, याच्यातून हा गेला 0 होईल आणि आपला जो इक्वेशन आहे तो बॅलन्स मध्ये राहील. गोष्ट समजत आहे. आता इथून काय झाला, हा एक इक्वेशन बनत आहे आणि हा गोष्ट समजली. आता इथं जर विचार केला आपण तर जसं मी म्हटलं काय हा x चा स्क्वेअर. बरोबर आहे, प्लस याला आपण असं लिहू शकतो का 2 गुणिला 2x चा वर्ग प्लस हा कायचा 2 चा वर्ग मायनस याला पण काय लिहू शकतो आपण 2x चा होल स्क्वेअर. गोष्ट समजत आहे. आता इथून काय झालं बघा, हा काय झाला a चा स्क्वेअर प्लस हा झाला b चा स्क्वेअर आणि हा आहे 2ab. गोष्ट समजली. म्हणजे हा काय झाला बघा, आपल्याजवळ एक फॉर्म्युला असते कोणता, x प्लस y चा होल स्क्वेअर. हा काय असते x स्क्वेअर प्लस ट्वाइस xy प्लस y चा स्क्वेअर. बरोबर. तर याला आपण असं लिहू शकतो x स्क्वेअर प्लस y काय झालं प्लस 2 याचा पूर्ण होल स्क्वेअर. गोष्ट समजत आहे. मायनस 2x चा होल स्क्वेअर. गोष्ट समजली. आता बघा याला पकडलं a याला पकडलं b तर काय होते a चा स्क्वेअर मायनस b चा स्क्वेअर. हा काय असते a प्लस b. बरोबर आहे. आणि a मायनस b असते. त्याला असं लिहू शकतो आपण a चा स्क्वेअर प्लस 2 मायनस 2x आणि दुसरीकडे x चा स्क्वेअर प्लस 2 प्लस 2x. बरोबर. तर बघा हे दोन ऑप्शन कुठे आहेत, ऑप्शन नंबर सी. तर ऑप्शन नंबर सी काय होईल या प्रश्नाचा उत्तर. तर असे प्रश्न अशा पद्धतीने सॉल्व्ह करावे लागतात. ठीक आहे. तर थोडंसं प्रेझन्स ऑफ माइंड आणि बेसिक क्लिअर असलं तर असे क्वेश्चन तुमचे सुटणार नाही. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणतंय, 2 अंकी संख्येच्या अंकांची बेरीज 12 आहे. जेव्हा त्या संख्येतून 36 वजा केला जातो तेव्हा त्यांचे उलट अंक होतात. खालीलपैकी मूळ संख्या कोणती असेल. ठीक आहे. तर पहिली गोष्ट काय म्हटली आहे, त्या दोन्ही संख्यांची बेरीज 12 आहे. तर इथं बघितलं आपण यांची बेरीज किती आहे 12. इथं बघितलं यांची बेरीज 12. इथं बघितलं यांची बेरीज 10. इथं बघितलं यांची बेरीज किती आहे 16. म्हणजे हा आणि हा तो अंक राहणार नाही खतम. म्हणजे ह्या दोन पैकी एकच राहील. गोष्ट क्लिअर आहे. आता बघा काय म्हणत आहे,
यांच्यातून जर 36 वजा केले तर ती संख्या उलट झाली पाहिजे. तर 84 याच्यातून आपण 36 वजा करू तर काय होते बघा, 14तून 6 गेले उरलेत 8, हातचा 1 परत, आणि 8तून 4 गेले उरलेत 4. म्हणजे ही संख्या उलट झाली बघा. 84च्या उलट 48. आता बघा, जर 48 मधून जर मी 36 वजा करत आहे तर मला किती मिळत आहेत? 12. ते ही उलट होत आहे का? नाही, म्हणजे ही ते संख्या नसणार. म्हणजे बरोबर जो उत्तर आहे तो काय आहे? 84 आहे. तर बाय ऑप्शन असे हे प्रश्न ओळखायचे असतात. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे बघू आपण. काय म्हणत आहे, जर A/B बरोबर C/D बरोबर E/F बरोबर 3 तर 2A² प्लस 3C² प्लस 4E² अपॉन 2B² प्लस 3D² प्लस 4F² बरोबर किती? एक गोष्ट समजून घ्या. काय म्हटलंय, याच्या अपॉन मध्ये जर काही नसलं कशाच्या, ह्या संख्येच्या 3च्या, तरी काय असते? 1 हा असते बरोबर. म्हणजे A, C आणि E याची व्हॅल्यू किती आहे? 3, आणि B, D आणि F यांची व्हॅल्यू किती आहे? इथपर्यंत गोष्ट समजली. चला ठीक आहे. तर याच्या ठिकाणी आपण यांच्या व्हॅल्यू पुट करू. म्हणजे 2 3² प्लस 3 गुणिला 3² प्लस 4 गुणिला 3² बरोबर आहे. अपॉन मध्ये 2 गुणिला 1² प्लस 3 गुणिला 1² प्लस 4 गुणिला 1² बरोबर आहे. आता इथून कॉमन काय निघत आहे बघा, विचार केला तर 3² इथून कॉमन निघाला, आणि आतमध्ये काय 2 प्लस 3 प्लस 4. आता इकडे खाली बघितलं तर 1² कॉमन निघत आहे. आतमध्ये काय होतील 2 प्लस 3 प्लस 4. गोष्ट समजत आहे. तर बघा हे दोन्ही ब्रॅकेट खतम झाले. आता 3² किती येईल? 9, आणि 1² किती येईल? 1, म्हणजे 9/1 म्हणजे किती येईल? 9. ह्या प्रश्नाचा बरोबर आन्सर किती येईल? 9. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे, राजेश आणि शंकर, कोण आहेत? राजेश आणि शंकर यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे? यांच्या दोघांच्या वयाची जी बेरीज आहे आता किती आहे? 60 आहे. चला ठीक आहे. 6 वर्षानंतर राजेश आणि शंकर यांच्या वयाची गुणोत्तर 7 ला 5 होईल तर शंकरचे सध्याचे वय किती? 6 वर्षानंतर म्हटलं म्हणजे एक 6 वर्षांनी वाढेल आणि दुसराही 6 वर्षांनी वाढेल, म्हणजे इथं 12 वाढले. म्हणजे हे आता किती झालेत? 12 वाढल्याच्या नंतर हे 72 झाले, आणि 72 झाल्याच्या नंतर यांच्या वयाचा जो रेशो आहे तो किती आहे? 7 ला 5 बरोबर आहे. ह्या दोघांच्या रेशोची बेरीज किती होईल? 12, आणि हे 12 कोणाच्या बरोबर आहे? हे 12 आहेत 72च्या बरोबर. म्हणजे एक रेशो किती मध्ये तुटत आहे? 12/72 बरोबर आहे. तर यांचे जर वय काढलं तर इकडे मल्टिप्लाय बाय 6 आणि इकडे पण मल्टिप्लाय बाय 6, म्हणजे हे किती झाले? 42. सायन्स आता 42 आणि हे झाले 30 बरोबर. म्हणजे 6 वर्षानंतर राजेशचे वय 42 आणि शंकरचे जे वय आहे ते 30 वर्ष राहील. तर शंकरचे सध्याचे वय विचारले तर आपल्याला काय करावं लागेल? 6 वर्षानंतर जे वय होते 30 वर्ष, तिथून 6 वर्ष मायनस करू आपण. म्हणजे किती होईल? शंकरचे सध्याचे वय होईल 30 मायनस किती होईल? 6. म्हणजे तिथून 6 गेले म्हणजे होतील किती? 24 वर्ष. म्हणजे सध्या जे शंकरचे वय आहे ते किती आहे? 24 वर्ष आहे. जर राजेशचे विचारले असते तर काय केलं असतं आपण? 42 मायनस 6 बरोबर. तर 42 म्हणून 6 गेले किती होतात? 36. म्हणजे जे सध्याचे वय आहे कोणाचे? राजेशचे आहे 36 वर्ष, आणि जे शंकर आहे त्याचे वय किती आहे? 24 वर्ष बरोबर. जर यांचे रेशो जर विचारला असता तर आपण काय केलं असतं? 36. बघा एकाच प्रश्नातून किती प्रश्न सॉल्व्ह होत आहेत, आणि याचे वय किती आहे? 24. तिथं भाग तुटला कितीचा? जर 12चे भाग तोडला आपण, 12 दुने 24 आणि 12 3 36. म्हणजे आज त्यांच्या सध्याचं म्हणजे जो रेशो आहे वयाचा तो किती आहे? 3 ला 2 बघा. म्हणजे एका प्रश्नातून किती प्रश्न आपण सॉल्व्ह केले. ठीक आहे. तर अशाच आपल्याला शिकायचं आहे, आणि परीक्षेत जर असे प्रश्न त्यांना इझिली उडवायचे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. त्यानंतरचा प्रश्न काय मित्रांनो, की ए आणि बी, पी ते क्यू मधील अंतर 21 किलोमीटर आहे. ते अनुक्रमे 3 किलोमीटर प्रति तास आणि 4 किलोमीटर प्रति तास वेगाने प्रवास करतात. ए आणि बी दोन्ही पी पासून सुरू होतात. जेव्हा बी पी वरून क्यू वर पोहोचतो आणि लगेच परत येतो तेव्हा बी ए ला मध्ये कुठेतरी भेटतो. त्यावेळेस ए किती अंतर कापतो? जरी क्वेश्चन खूप मोठा दिसत असला तरी हा खूप मोठा क्वेश्चन नाही मित्रांनो. ठीक आहे. असे ट्रिकी क्वेश्चन असतात जे आपल्याला घुमवतात, पण आपल्याला कन्फ्युज होण्याची गरज नाही. ठीक आहे. मी तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट पण शिकवतो आणि याचे ट्रिक पण शिकवतो. ठीक आहे.
तर पहिले कॉन्सेप्ट शिकून घेऊ. बघा, फॉर एक्झाम्पल हा तो अंतर पी आणि क्यू, ठीक आहे, त्यांच्यामधला अंतर आहे 21 किलोमीटर. गोष्ट समजली. आता ए आणि बी सुरुवात करत आहे. आता हा काय झाला, जो बी आहे हा इथून इथपर्यंत गेला, बरोबर, आणि इथून कुठेतरी फिरत आला आणि मध्येच कोणाला मिळाला, एला मिळाला. ठीक आहे, ए ची स्पीड कमी आहे, तो हळूहळू जात आहे, बी ची स्पीड जास्त, तो स्पीडने जाईल. आता ए जिथं मिळाला तर इथपासून इथपर्यंत जो अंतर आहे त्याला पकडला आपण एक्स. ठीक आहे, याला एक्स पकडलं तर हा इथपासून इथपर्यंत जो अंतर होईल हा किती होईल, तर इथपासून इथपर्यंत जो अंतर आहे तो किती होईल, हा 21 म्हणून एक्स जर आपण मायनस केला उरलेला अंतर हा होईल, म्हणजे हा होईल किती 21 मायनस एक्स. गोष्ट समजत आहे. ठीक आहे, ओके. आता काय होत आहे बघा, ह्या दोघांमध्ये कॉमन फॅक्टर काय आहे ते समजून घ्या. ए इथून इथपर्यंत जोपर्यंत चालला तेवढ्याच वेळात बी पूर्ण फिरून इथपासून इथपर्यंत येत आहे, म्हणजे जेवढा वेळ एला इथून इथपर्यंत यायला लागला तेवढ्याच वेळात बी हा पूर्ण एक राऊंड मारत आहे आणि परत इथे येऊन यायला भेटत आहे. म्हणजे दोघांमध्ये जो वेळ आहे तो सारखा आहे, म्हणजेच हा टाइम बरोबर काय झाला, हा टाइम. आणि टाइम काय असते, डिस्टन्स अपॉन स्पीड. इकडे पण काय असेल, डिस्टन्स अपॉन स्पीड. गोष्ट समजली. आता बघा, इथे काय होत आहे, डिस्टन्स एचा, याला पकडू एचा डिस्टन्स, हा पकडू आपण बी वाला. ठीक आहे, तर एचा डिस्टन्स किती आहे, एक्स. कितीच्या स्पीडने चालतो, 3च्या, म्हणून अपॉन 3. त्याच्यानंतर इथं किती येईल, आता बघा, जो बी आहे इथून इथपर्यंत गेला, म्हणजे पहिले त्याने 21 किलोमीटर अंतर कापले, पुन्हा इथून इथे येत आहे, म्हणजे किती होईल, 21 प्लस 21 मायनस एक्स अपॉन किती येईल, 4. गोष्ट समजत आहे. तिथून क्रॉस केलं तर किती येईल बघा, 4x बरोबर 21 दुने 42. 42 गुणीला जर 3 केला आपण तर किती होईल, ते 3 दुने 6 आणि ते 4 3 12, म्हणजे 126. 126 मायनस 3x. गोष्ट समजत आहे. हे इकडे आले प्लस होतील, म्हणजे हे झाले 7x बरोबर 126 बरोबर, म्हणजे हे झाले 7चा भाग तोडला तर 7 1 7 उरलेत 5, आणि त्याच्यानंतर कितीचा भाग तोडला, 7 × 56, म्हणजे x बरोबर झाले 18 किलोमीटर बरोबर. आणि आपल्याला तेच विचारलंय एक्स ची व्हॅल्यू की ए ने किती अंतर कापले, तर ए ने किती अंतर कापले, 18 किलोमीटर अंतर कापले. ठीक आहे. जर बी ने विचारलं असतं तर किती असते, हे 21 तर होतेच, आणि हे 21 म्हणून 18 गेले, उरलेत किती 3, म्हणजे 21 आणि 3 24 किलोमीटर अंतर त्यांनी कापले. तर किती इझिली आपण असं एक्झाम्पल समजू शकतो. हे तर झालं बेसिकली बरोबर, जो कॉन्सेप्ट बसतो त्या पद्धतीने. कारण आता ट्रिकने जायचं आहे, तर ट्रिक तुम्हाला सांगतो काय करायचं आहे बघा. तर आता जर या प्रश्नाला सोप्या ट्रिकनी सॉल्व्ह करायचं असेल तर काय करणार आपण बघा, टोटल अंतर आहे त्याचे डबल करा, म्हणजे 21 चे होतील किती 42. ठीक आहे, चला. त्याच्यानंतर ए आणि बी चा रेशो किती आहे, 3 ला 4 बरोबर आहे. इथं भाग तुटत आहे का नाही, त्यांची बेरीज करून टाका, म्हणजे 3 + 4 म्हणजे किती होतील 7, अपॉन मध्ये किती 7. इथं भाग तुटलं, इथं भाग तुटलं तर किती येईल, हे झाले 6. ठीक आहे, हा एक्स ची व्हॅल्यू मिळाली 6. आपल्याला कोणाचा डिस्टन्स पाहिजे, एचा. ते एचा जो रेशो आहे किती आहे 3, याला 3 मल्टिप्लाय करून टाका, म्हणजे 3 × 6 म्हणजे किती झाले sin 3 18 बरोबर. हा झाला एचा. आणि जर बीचा विचारलं असतं तर काय केलं असतं आपण, 4 × 6 म्हणजे 4 × 6 म्हणजे sin 24, जे आताच मी काढून दिली तुम्हाला. तर ही जी शॉर्टकट ट्रिक आहे आपल्याला हीच वापरायची आहे एक्झाम मध्ये मेन. ठीक आहे, हे बाकीच्या गोष्टी तुम्हाला समजवण्यासाठी, तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर करून देण्यासाठी सांगितलंय. कारण ह्या कॉन्सेप्टनी समजूनच घ्यायचं फक्त, कारण ज्यावेळेस पेपरामध्ये असे प्रश्न आले तर त्यावेळेस ह्या ट्रिकचा वापर करायचा. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. त्यानंतरचा प्रश्न मित्रांनो, की एका वर्गातील 50 विद्यार्थ्यांची सरासरी उंची 152 सेंटीमीटर आहे. जर यापैकी 10 विद्यार्थी ज्यांची सरासरी उंची 148 सेंटीमीटर आहे सोडून गेलेत, आणि नवीन 10 विद्यार्थी ज्याची सरासरी उंची 150 सेंटीमीटर आहे समाविष्ट झालेत, तर वर्गातील विद्यार्थ्यांची सरासरी उंची किती असेल. ठीक आहे, आता बघा, तर जे वर्गात विद्यार्थी आहेत मित्रांनो 50, त्यांची सरासरी उंची किती आहे 152 सेंटीमीटर. ठीक आहे, आता त्यापैकी 10 सोडून गेले ज्यांची 148 सेंटीमीटर उंची होती, आणि नवीन आले 10, त्यांच्या ठिकाणी 150 सेंटीमीटर आले. म्हणजे जेवढे विद्यार्थी सोडून गेले तेवढे विद्यार्थी आले, म्हणजे संख्या बरोबर आहे, पण उंची वाढली किती 2 सेंटीमीटर बरोबर आहे. किती विद्यार्थ्यांमागे 10 विद्यार्थी जे नवीन आले त्यांच्या मागे, आणि हे सगळे कोणामध्ये वाटून देऊ, वर्गातल्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये.
बरोबर, 50 विद्यार्थ्यांमध्ये. म्हणजे इथे भाग तुटला किती मध्ये, शून्याचा भाग तुटला आणि इथं भाग तुटला किती मध्ये, 0.4 मध्ये. बरोबर, याचे डबल, 2चे डबल 4 आणि एका संख्येनंतर पॉईंट. बरोबर, म्हणजे आता जे उंची होईल सगळ्या विद्यार्थ्यांची ती किती होईल, 152.4 सेंटीमीटर. ठीक आहे. तर असे खूप कठीण दिसणारे प्रश्न किती सोपे असतात बघा, 2 ओळीत प्रश्न खतम. तर जास्त टेन्शन घ्यायचं नाही मित्रांनो अशा प्रश्नाचं. ठीक आहे, फक्त कॉन्सेप्ट क्लिअर ठेवा आणि अशा प्रश्नांचे इझी आन्सर काढा. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे, जर कॅलेंडर मधील कोणत्याही महिन्याची 3 तारीख मंगळवारी आली तर त्याच महिन्याची 18 तारीख कोणती असेल. चला ठीक आहे, 3 तारखेला काय आहे, मंगळवार आहे. ठीक आहे, याच्या 7 दिवसानंतर, 7 तारखेनंतर नाही, 7 दिवसानंतर किती येईल, 10 तारीख. बरोबर, म्हणजे हाही मंगळवार असेल. ठीक आहे, कारण की प्रत्येक जो वार असते स्वतःला 7 दिवसानंतर रिपीट करतो. पुन्हा 7 आपण हे केलं, ऍड केलं याच्यात, हे किती झाले, 17. म्हणजे ह्या दिवशी काय मंगळवार आहे आणि 17 नंतर काय येते 18, म्हणजे ह्या दिवशी काय असेल, बुधवार असेल. ठीक आहे, तर 18 तारखेला कोणता वार आहे, तर बुधवार आहे. ठीक आहे, कॉन्सेप्ट क्लिअर झालं. कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर गोष्टी क्लिअर होतील. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे, पहिल्या 5 नैसर्गिक संख्यांची सरासरी यम आहे. ठीक आहे, पहिल्या 5 नैसर्गिक संख्या म्हटलं तर किती होईल, 1 2 3 1 लिहित आहे मी, 2 3 4 आणि 5. ठीक आहे, यांची सरासरी यम आहे. यांची सरासरी किती येईल, 3, कारण की मधातली संख्या ही नेहमी सरासरी असते. हे आहे सपोज यम. ठीक आहे, जर पुढील 3 नैसर्गिक संख्या देखील समाविष्ट केल्या, म्हणजे आता 1 2 3 4 5 6 7 8. बरोबर, पुढचे 3 ऍड केल्या तर यांची सरासरी आता किती येईल बघा. मधातली संख्या कोणती येईल, त्या 4 आणि 5च्या मधात किती येईल, 4.5. गोष्ट समजत आहे. ओके, किंवा नाही समजत असेल तर बघा, क्रमवार संख्या असतील तर आपण काय करतो, पहिली आणि शेवटची संख्याची बेरीज भागीला 2, म्हणजे 5 अधिक 1 6 भागीला 2, म्हणजे तिन्ही सेम इथंच. 8 अधिक 1 9 भागीला 2, म्हणजे किती 4.5. बरोबर आहे. आता हे जे आहे नवीन सरासरी हे याच्यापेक्षा कितीने जास्त आहे एवढंच विचारलंय, तर आपल्याला काय करावं लागेल, 4.5 बरोबर आहे -3, तर कितीने जास्त आहे, 1.5 ने जास्त. कितीने, 1.5. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. त्यानंतरचा प्रश्न काय मित्रांनो, की 20 डावांमध्ये फलंदाजाची सरासरी 42 आहे. पुढील डावात तो किती 84 धावा करून बाद झाला तर त्याची नवीन सरासरी किती असेल. चला ठीक आहे, बघा 20 इनिंग मध्ये त्याची ऍव्हरेज किती होती, 42. गोष्ट समजत आहे. आता 21व्या इनिंग मध्ये त्यांनी काय केलं, 84 रन काढले. चला ठीक आहे, आता मी काय विचार करत आहे की इथेही त्यांनी 42च धावा काढल्या. गोष्ट समजत आहे का बरं, कारण की ऍव्हरेज सारखी होऊन जाईल. बरोबर, तर इथून जर 42 मायनस केलं आपण, इथून जर 42 मायनस केलं तर उरतील किती, 42. बरोबर, आता हे जे 42 आहेत हे एक्स्ट्राचे रन आहेत, हे काय करून टाका, सगळ्यांमध्ये सारखे वाटा. आता हे सगळे किती उरले, 21, तर 42 अपॉन किती होईल, 21, म्हणजे प्रत्येकाच्या ऍव्हरेज मध्ये कितीची वाढ होईल, 2ची वाढ होईल. बरोबर, 21 दुने 42, म्हणजे जे पहिले ऍव्हरेज किती होती 42 ते 2 ने वाढली. आता ते नवीन जे ऍव्हरेज होईल ते किती होईल, तर 42 आणि 2 किती होतील, 44. तर बघा किती इझिली आपण अशा प्रश्नांची आन्सर काढतो जर कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर. ठीक आहे, जास्त लॉजिक लावायची गरज नाही, फक्त कॉन्सेप्ट क्लिअर ठेवा आणि इझिली अशा प्रश्नांची उत्तर काढा. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळत आहे मी. त्यानंतरचा क्वेश्चन काय म्हणत आहे मित्रांनो, की √7 - √5 √5 - √3 √9 - √7 आणि √11 - √9 मधील सर्वात मोठी संख्या कोणती. चला ठीक आहे, तर असे प्रश्न आले तर काय करायचे बघा मित्रांनो. काय म्हणत आहे, √7 - √5, त्याच्यानंतर √5 - √3, त्यानंतर काय √9 - √7 आणि त्याच्यानंतर √11 - √9. ठीक आहे, यांच्यामधला अगोदर डिफरन्स काढू. बघा इथेही 2 आहे, इथेही 2 आहे, इथेही 2 आहे, इथेही 2. बरोबर, म्हणजे डिफरन्स सारखा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जर यांची बेरीज केली तर बेरीज बघा हे किती होत आहे, 12. त्याच्यानंतर इथं बघितलं 8,
इथं बघितला 16 आणि इथं बघितलं किती होत आहे 30. ठीक आहे. जर डिफरन्स सारखं असेल आणि बेरीज जर आपण काढली तर जिथं बेरीज सर्वात लहान तो सर्वात मोठा असते आणि ज्याची बेरीज सर्वात मोठी तो सर्वात लहान असते. तिथून सर्वात मोठा काय होईल? हा होईल मोठा, बरोबर आहे. आणि याची बेरीज सर्वात मोठी आहे म्हणून हा काय होईल? सर्वात लहान. गोष्ट समजली? त्यानंतरचा प्रश्न काय मित्रांनो, की ती संख्या कोणती आहे ज्याच्या 1/5 भाग 4 ने वाढला तर त्याचा 1/4 भागात 10 ने कमी झाल्याच्या बरोबर होते. चला ठीक आहे. म्हणजे एक संख्या x पकडलं, याच्या 1/5 भागात आपण 4 प्लस केलं, हे कोणाच्या बरोबर येईल? ह्याच संख्येच्या 1/4 भागातून 10 कमी केल्याच्या बरोबर. ठीक आहे. तर हा इकडे आला प्लस होऊन जाईल म्हणजे 10 च्या 14 आणि ह्या किती होतील? x/4 मायनस x/5. ठीक आहे. तर क्रॉस केलं तर 5 मधून 4 गेले, उरला x म्हणजे 14 बरोबर x अपॉन किती होईल? 20. बरोबर आहे. म्हणजे x बरोबर क्रॉस केलं तर 7 किती येते? 14 दुने 28 म्हणजे 280. म्हणजे ती जी संख्या आहे ती किती येईल? 280. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चनकडे वळू आपण. त्यानंतरचा प्रश्न काय मित्रांनो, की A स्थानकावर एक ट्रेन थांबते, 2/3 प्रवासी उतरतात आणि 120 प्रवासी चढतात. पुढच्या स्टेशनवर अर्धे प्रवासी उतरतात आणि 300 ट्रेन मध्ये चढतात. आता जर ट्रेन मध्ये 650 प्रवासी असतील तर सांगा ट्रेन A स्थानकावर थांबण्यापूर्वी किती प्रवासी होते आणि त्यामध्ये चढले किती? 120. म्हणजे आता ट्रेन मध्ये सध्या 1/3 प्लस 120 लोक आहेत. गोष्ट समज. आता पुढच्या स्टेशनवर काय झालं? ह्या संख्येचे अर्धे उतरले म्हणजे मायनस किती? x/3 प्लस 120 याचे अर्धे म्हणजे 1/2 उतरले, हे मायनस झाले आणि 300 पुन्हा चढले. गोष्ट समजली? आणि हे सगळं झाल्याच्या नंतर आता ट्रेन मध्ये किती लोक आहेत? 650. हा झाला इक्वेशन. म्हणजे किती येईल आता बघा? x/3 प्लस 120 मायनस x अपॉन हे किती झाले? मल्टिप्लाय केलं तर 3 दुने 6, बरोबर आहे. मायनस याला मल्टिप्लाय केलं तर किती येईल? 7, बरोबर आहे. प्लस 300 बरोबर किती झाले? 650. गोष्ट समजत आहे? ठीक आहे. चला जर आता विचार केला तर हे किती झाले बघा? 120 मधून 60 गेले तर उरले 60. 60 म्हणजे आणि हे 360, बरोबर आहे. म्हणजे x/3 मायनस x/6 बरोबर हे किती होतील? 650 मायनस 360 होतील. चला ठीक आहे. म्हणजे आता इथं जर आपण काय केलं, यांचा एलसीएम काढलं तर इथं एलसीएम किती येईल? 3 दुने 6 म्हणजे इथं 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि इथेही 2. इथं तर करायची गरज नाही, म्हणजे 2 इकडे मल्टिप्लाय केलं आणि इकडे 2 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 2x म्हणून x गेला, उरले किती? x अपॉन किती? 6, बरोबर. इकडे किती येईल? आता 650 मधून 360 गेले, उरतील किती? 290, बरोबर आहे. तर आता x बरोबर किती येईल बघा? हा 0 जे झाला तसा येईल. त्याच्यानंतर 9 × 54 4, हा आले 5, त्याच्यानंतर 12 12 आणि 5 किती झाले? 12 5 17. म्हणजे सुरुवातीला किती तिथं पॅसेंजर होते? तर 1740 पॅसेंजर होते. ठीक आहे. तर आता याला ट्रिकनी समजून घ्यायचं आहे. तर अगोदर याला पूर्ण मोडून टाकतो मी आणि मग नंतर आपण ट्रिककडे बोलू. ठीक आहे. चला याला खतम करतो. तर आता ट्रिक समजून. सुरुवातीला काय झालं? 2/3 प्रवासी उतरले म्हणजे 3 होते, 2 उतरले, उरला 1. गोष्ट समजत आहे? त्याच्यानंतर नंतर काय झालं? अर्धे उतरले म्हणजे 2 होते, त्यापैकी 1 उतरला म्हणजे उरला 1. गोष्ट समजत आहे? म्हणजे अगोदर 6 होते आणि राहिला किती? 1. गोष्ट समजत आहे? आता ह्या गडबडीमध्ये काय झालं? अगोदर 120 चढलेत, ठीक आहे. त्याच्यानंतर अर्धे उतरले म्हणजे इथून 60 उतरले, बरोबर. आणि नंतर 300 चढले. गोष्ट समजत आहे? म्हणजे इथं ऍड किती झाले असतील? फक्त 60, बरोबर. म्हणजे हे झाले 360. गोष्ट लक्षात येत आहे तुमच्या? ओके. पण तो काय म्हणत आहे? आता त्या ट्रेन मध्ये किती प्रवासी आहेत? 650. आपल्याला किती दिसत आहेत? 360.
म्हणजेच तर अगोदरपासून तिथे एक्स्ट्राचे किती प्रवासी होते, तर आपल्याला काय करावं लागेल, 650 मायनस 360, तर उरतील किती, 290. बरोबर. म्हणजे हे जो एक आहे हा कोणाच्या बरोबर आहे, 290च्या बरोबर आहे. तर 6 बरोबर किती, बस. आता x बरोबर किती होईल, तर x बरोबर होईल, इथं मल्टिप्लिकेशन केलं क्रॉस मध्ये, इथे येईल 0, 9 × 54 4, उरलेत 5, 12 आणि 5 किती झाले 7. ठीक आहे. तर ज्यावेळेस एक्झाम मध्ये असा प्रश्न आला तर आपल्याला असा अप्रोच घ्यायचा आहे, जे मागे तुम्हाला सांगितलं ते फक्त तुम्हाला समजून देण्यासाठी सांगितलं. जर तुम्हाला त्या पद्धतीचा वापर करायचा असेल तुम्ही तसंही करू शकता, पण जर तुम्हाला लवकरात लवकर असे प्रश्न सॉल्व्ह करायचे तर ह्या पद्धतीचा वापर तुम्ही करा. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणत आहे, ए एखादे काम 4 तासात करू शकतो. कोण, ए. एक काम किती, 4 तासात करू शकतो. बी आणि सी ते काम 3 तासात, बी प्लस सी ते काम 3 तासात. आणि ए आणि सी, चला ए आणि सी ते काम 2 तासात करू शकतात. चला ठीक आहे. तर एकटा बी किती वेळात काम करेल, चला ठीक आहे. आपल्याला एकटा बीचं विचारलं, तर अगोदर यांची एलसीएम काढू. एलसीएम किती, 12 म्हणजे 3 4 आणि इथं किती 6. बरोबर. आपल्याला काय काढायचं आहे, बीचा, तर बीची इफिशियन्सी काढावं लागेल आपल्याला. बरोबर. आणि डिवायडेड बाय ह्या वर्कला डिवाइड करावं लागेल. चला आता बीची इफिशियन्सी कार्यक्षमता काढायची, तर आपण काय करू, अगोदर सी ची इफिशियन्सी काढू आणि बीसी मधून ते मायनस करू. तर बघा आपण काय करू, बघा ए आणि सी मिळून किती होत आहे, 6. 6 मधून ए मायनस करून टाकू, म्हणजे उरलेत किती 3. तर ही कोणाची कार्यक्षमता आहे आता, सी ची. बरोबर. आता बी ची कार्यक्षमता काढायची आपल्याला, तर काय करू आपण, बी आणि सी ची कार्यक्षमता किती आहे, 4. 4 मायनस सी ची कार्यक्षमता आहे 3, म्हणजे जे बी ची कार्यक्षमता आहे कोणाची, बी ची, ते किती येईल, 1 येईल. बरोबर आहे. तर आपल्याला काम काढायचं आहे कोणाचं, बीचं. तर बीचं काम काढायचं आहे तर किती येईल, टोटल वर्क किती आहे 12 अपॉन इफिशियन्सी किती आहे बीची 1, म्हणजेच बी तो काम किती तासात संपवेल, 12 तासात संपवेल. गोष्ट समजली. जर आपल्याला विचारलं असतं सी तो काम किती तासात संपवेल, तर सी पण काढलं असतं आपण. एकूण काम किती करायचे आहे 12, आणि जे सी ची कार्यक्षमता आहे किती आहे ते 3 आहे, म्हणून अपॉन 3 म्हणजे किती 4 तासात तो एकटा तो काम संपवेल. गोष्ट समजली. एका प्रश्नातून आपल्याला 2-3 प्रश्न समजून घ्यायचे आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. काय म्हणताय, ए आणि बी एक काम 72 दिवसात करू शकतात. ए आणि बी एक काम किती 72 दिवसात करू शकतात. ठीक आहे. बी आणि सी ते 120 दिवसात करतात. चला ठीक आहे. ए आणि सी तो काम 90 दिवसात करू शकते. चला ठीक आहे. तर ए ला एकटा काम करण्यासाठी किती दिवस लागू शकतो. चला ठीक आहे. त्यांची एलसीएम काढू आपण. एलसीएम किती आहे त्यांची 360. बरोबर. तर किती येईल 72 पंचे 360 होते. त्याच्यानंतर 12 3 36 म्हणजे इथं 3चा मल्टिप्ली, आणि त्याच्यानंतर 9 4 36 इकडे 4. गोष्ट समजत आहे. ठीक आहे. आता ह्या तिघांची बेरीज केली तर किती येते, हे झाले 7 5 12. ठीक आहे. डिवायडेड बाय 2. का बरं, कारण की प्रत्येक जण दोनदा आलं इथं, म्हणून किती 6. गोष्ट समजत आहे. आता कोणाची आपल्याला काढायची कार्यक्षमता, ए ची, कारण की त्याच्यावर काढायचे आहे. तर ए बरोबर किती येईल, आता बघा का होईल, ए काढायचे आहे. तर ए बी सी मधून हा जो कार्यक्षमता निघाली हे तिघांची मिळून निघाली एबीसी ची, इथून बीसी मायनस करून टाका, म्हणजे 6 मायनस किती येईल 3, म्हणजे जे ए ची कार्यक्षमता आहे ती किती आहे 3. तर आपल्याला कोणाचं वर्क काढायचं एचं, तर काय होईल एकूण वर्क किती आहे 360 भागीला किती 3, म्हणजे किती येईल 120 दिवस. बरोबर आहे. तर ए हा तो काम एकटा 120 दिवसात संपवा. जर बी विचारलं असतं आपल्याला तर काय केलं असतं आपण 360 अपॉन, आता काय केलं असतं बी मिळवण्यासाठी एसी मायनस केलं असतं, म्हणजे 6 मायनस 4 म्हणजे किती आलं असतं 2, म्हणजे किती झालेत हे 180. बरोबर 180 दिवसात. आणि सीचं विचारलं असतं तर काय केलं असतं आपण 360 अपॉन किती एबी, म्हणजे 6 मधून 5 मायनस केले असते आपण, म्हणजे उरला किती 1, म्हणजे हा किती 360 दिवसात तो एकटा काम संपवतो.
गोष्ट समजली मित्रांनो? तर बघा, आपण एकाच प्रश्नातून 3 क्वेश्चन सॉल्व्ह केले, बरोबर आहे, 1 2. तर असे आपल्याला करायचं, ठीक आहे. एका क्वेश्चन मधून 2-3 क्वेश्चन आपल्याला अडॉप्ट करायचे, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे वळू आपण. त्यानंतरचा प्रश्न काय मित्रांनो, ए आणि बी एक काम अनुक्रमे 20 दिवस आणि 12 दिवसात करू शकतात. ए ने एकट्याने काम सुरू केले, मग 4 दिवसांनी बी जॉईन झाला आणि काम पूर्ण होईपर्यंत दोघांनी एकत्र काम केले. काम एकूण किती दिवस चालेल? चला ठीक आहे. ए तो काम 20 दिवसात करतो आणि बी तो 12 दिवसात. म्हणजे किती झाले ते? यांची जर एलसीएम काढली तर 60, बरोबर आहे. म्हणजे इथं 3 ने मल्टिप्लाय, इथं 5 ने, ठीक आहे. आता काय म्हणत आहे, ए एकटा काम सुरू करतो आणि 4 दिवसांनी बी जॉईन होतो. म्हणजे 4 दिवस तर एकट्या एनी काम केले, तर गुणीला 4 जर केलं तर 3 चौक 12, म्हणजे इथून 12 काम मायनस होईल, म्हणजे उरेल किती आता 48. कारण की 12 काम तर एनी अगोदरच करून ठेवले, म्हणजे आता उरलेला 48 काम आहे. ह्या दोघांना मिळून करायचं आहे, कोणाला? ए आणि बी ला. त्या दोघांची इफिशियन्सी किती होईल? 3 आणि 5 किती झाले? 8, म्हणून आपण 8, बरोबर. म्हणजे कितीचा भाग तुटेल इथं? 6चा 6 8 48. तर आपल्याला विचारलंय एकूण काम किती दिवसात संपलं. तर पहिले त्याने एकट्याने 4 दिवस काम केलं, नंतर पूर्ण काम संपायला 6 दिवस लागले, म्हणजे 6 आणि 4 किती? 10 दिवसात एकूण काम संपेल. चुकूनही 6 दिवस मारायचे नाही. जर असं विचारलं असतं की नंतर त्या दोघांनी मिळून एकत्र तो काम किती दिवसात संपवलं, तर मग आन्सर 6 आला असता. पण आपल्याला काय विचारलं, काम एकूण किती दिवस चालले. तर सुरुवातीपासून एंडिंग पर्यंत विचारलाय, तर किती दिवस चालले? तर 10 दिवस चालले, ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे बघू. एक व्यक्ती 25 रुपयाला खेळणी खरेदी करतो आणि 30 रुपयाला विकतो. त्याला किती टक्के नफा झाला? तर कॉस्ट प्राइस त्याची किती आहे? 25 रुपये. आणि त्याची सेलिंग प्राइस जे आहे ते किती आहे? 30 रुपये, बरोबर आहे. तर इथून इथं बघितलं आपण तर किती झाला? 5 रुपयाचा प्रॉफिट झाला. 5 रुपयाचा प्रॉफिट झाला, किती वर झाला? 25 वर झाला. इथं भाग तोडलं तर 5 1 5, 5 5 25, म्हणजे 1/5. आणि 1/5 चे पर्सेंटेज किती होतात? 20%, बरोबर आहे. तर 20% काय झाला? त्याला नफा झाला, ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण जी सिरीज सुरू केली आहे 1000 क्वेश्चनची, त्यामधले 20 क्वेश्चन आपण घेतले आणि असेच क्वेश्चन आपण घेत जाणार आहोत, ठीक आहे. ज्याच्याने आपली प्रॅक्टिस भक्कम होईल आणि परीक्षेत येणार कोणताही क्वेश्चन आपल्याला अडथळा निर्माण करणार नाही आणि आपला सिलेक्शन होणार म्हणजे होणार, ठीक आहे. तर हे जी सिरीज आहे हे कंटिन्यू सुरू राहणार आहे. तर भेटू याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.